नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो. आजच्या धावपळीच्या जगात आपण काम तर करतोय, पण त्यात सुख नाहीये. टेन्शन, स्ट्रेस आणि ओझं वाटणारं काम. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हाताने चिखल तुडवणारा एक माणूस परमानंदाने नाचू कसा शकतो? संत गोरा कुंभार यांच्या या अभंगात डीप फोकस आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक असं गुपित दडलंय, जे तुमच्या आयुष्यातील कामाचा ताण कायमचा घालवू शकतं. हा अभंग जीवनातील ताण कसा कमी करतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा अभंग 13व्या शतकातील थोर संत आणि वारकरी संप्रदायाचे आजोबा मानले जाणाऱ्या संत गोरा कुंभार यांचा आहे. त्यांचा काळ हा भक्ती चळवळीच्या उत्कर्षाचा काळ होता. गोरोबा काका हे केवळ विरक्त साधू नव्हते, तर ते आपल्या संसारातील कर्तव्य पार पाडणारे कष्टकरी होते. त्यांनी सोसलेले कष्ट हे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरावरचे होते. चिखल तुडवणे, मडकी घडवणे यांसारख्या मेहनतीच्या कामात ते इतके तल्लीन व्हायचे की त्यांना देहभान उरायचे नाही. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे भक्तीच्या तंद्रीत स्वतःच्या बाळाला चिखलात तुडवले जाणे. या असीम दुःख आणि पश्चातापानंतर जेव्हा त्यांना पुन्हा विठ्ठलाचा साक्षात्कार झाला, तेव्हा त्यांच्या मुखातून ही अनुभववाणी बाहेर पडली. हा अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ईश्वराशी एकरूप झाल्यावर होणाऱ्या आनंदाचा तो अथांग सोहळा आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. 1. केशव. केशवाचे ध्यान धरुनी अंतरीन. वैश्विक अर्थ. केशव म्हणजे ज्याचे केस सुंदर आहेत किंवा जो क्लेशांचा नाश करतो. आध्यात्मिक भाषेत हा इंटरनल प्रेझन्स, अंतस्थ अस्तित्व आहे. सॉक्रेटिस यांच्याशी तुलना. सॉक्रेटिस म्हणायचे, "ॲन अनएक्झॅमिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग." त्यांच्या मते सत्याचा शोध बाहेर नाही तर आत आहे. गोरा कुंभार जेव्हा केशवाचे ध्यान धरतात, तेव्हा ते त्या इनर व्हॉइसशी एकरूप होतात. ओशो यांच्याशी तुलना. ओशो साक्षी भावावर भर देतात. ध्यान म्हणजे काहीतरी करणे नव्हे तर असणे. केशवाचे ध्यान म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपात स्थिर होणे. प्रवचन बिंदू. जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपल्याला अंधार दिसतो की प्रकाश? गोरा कुंभार यांना तिथे केशव दिसतो. हे केवळ मूर्तीचे ध्यान नाही, तर ते कॉस्मिक कॉन्शियसनेसचे ध्यान आहे. 2. मृत्तिका. मृत्तिके माझारी नाचतसे. वैश्विक अर्थ. मृत्तिका म्हणजे माती, जी पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. हे आपल्या भौतिक शरीराचे मॅटर देखील प्रतीक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन. आपले शरीर ज्या मूलद्रव्यांनी बनले आहे तीच या विश्वात आहेत. डस्ट thou art, टू डस्ट रिटर्नेस्ट. रूमी यांच्याशी तुलना. सुफी संत रूमी म्हणतात की जेव्हा आत्मा देहाच्या पलीकडे जातो तेव्हा तो विश्वाशी नाचू लागतो. सुफी वर्लिंग. गोरा कुंभार मातीत नाचत आहेत, कारण त्यांना आता माती आणि परमेश्वर यात फरक उरलेला नाही. हे नॉन ड्युॲलिटी, अद्वैत आहे. प्रवचन बिंदू. सामान्य माणूस मातीला गलिच्छ मानतो, पण भक्तासाठी ती विठ्ठलमय आहे. कामाला उदा. माती तुडवणे. जेव्हा भक्तीची जोड मिळते तेव्हा ते कर्म उरत नाही, तो उत्सव होतो. 3. नामस्मरण. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ. वैश्विक अर्थ. नाम हे ध्वनी लहरी, साऊंड व्हायब्रेशन्स आहेत. आधुनिक विज्ञानात याला स्ट्रिंग थिअरीच्या संदर्भात पाहिले जाऊ शकते, जिथे संपूर्ण विश्व एका विशिष्ट कंपनावर व्हायब्रेशन आधारित आहे. ख्रिश्चन तत्वज्ञान. इन द बिगिनिंग वॉज द वर्ड अँड द वर्ड वॉज विथ गॉड. बायबल हे नाम म्हणजेच तो वर्ड आहे. पतंजली योगसूत्र. पतंजलींनी तस्य वाचकः प्रणवः असे म्हटले आहे. नामस्मरण म्हणजे मनाची एकाग्रता साधण्याचे साधन. प्रवचन बिंदू. वेळोवेळ म्हणजे काय? श्वासागणिक चालणारे नाम. हे माइंडफुलनेसचे सर्वोच्च शिखर आहे. 4. अश्रू आणि सद्गदित भाव. नेत्रीन वाहे जळ सद्गदित. वैश्विक अर्थ. हे इमोशनल कथार्सिस, भावविरेचन आहे. जेव्हा शब्द संपतात तेव्हा अश्रू बोलू लागतात. लाओ त्सू यांच्याशी तुलना. लाओ त्सू म्हणतात की पाणी हे जगातील सर्वात मऊ पण शक्तिशाली तत्व आहे. भक्ताचे अश्रू त्याच्या अहंकाराला विरघळवून टाकतात. प्रवचन बिंदू. हे दुःखाचे अश्रू नाहीत, तर हे परमानंदाचे एक्स्टेसी लक्षण आहे. जेव्हा मानवी बुद्धी देवाला समजून घेण्यात अपयशी ठरते, तेव्हा हृदय अश्रूंच्या रूपाने प्रतिसाद देते. 5. कुलाल वंश. कुलालाचे वंशीन जन्मलेन शरीर. वैश्विक अर्थ. वंश किंवा जात ही केवळ सामाजिक ओळख नाही, तर ते आयडेंटिटीचे प्रतीक आहे. कार्ल मार्क्स यांच्याशी तुलना. मार्क्स श्रमाला महत्त्व देतात. गोरा कुंभार हे श्रमिकाचे लेबरर प्रतीक आहेत. भक्ती ही केवळ श्रीमंतांची किंवा उच्चवर्णीयांची मक्तेदारी नाही, ती कुलालाची, कुंभार सुद्धा आहे.
प्रवचन बिंदू. देव तुमच्या रक्ताचा गट किंवा जात पाहत नाही, तो केवळ तुमचा भाव पाहतो. शरीर कुलालाचे असले तरी आत्मा विठ्ठलाचा आहे. सन्माननीय श्रोते हो, आज आपण ज्या अभंगाचा विचार करत आहोत तो केवळ एका संताची कथा नाही, तर तो माणूस आणि निसर्ग यांच्यातील अद्वैताचा जाहीरनामा आहे. दृष्टिकोनातील बदल 1. कामाकडे पाहण्याची नवी दृष्टी. गोरा कुंभार जेव्हा माती तुडवतात तेव्हा त्यांना त्यात चिखल दिसत नाही, तर केशव दिसतो. आज आपण आपल्या कामाला ओझे समजतो, पण हा अभंग आपल्याला शिकवतो की जर तुमची वृत्ती आध्यात्मिक असेल तर तुमची वर्कस्पेस हेच तुमचे मंदिर बनते. जेव्हा तुम्ही कामात पूर्णपणे मग्न होता, ज्याला विज्ञान डीपवर्क म्हणते, तेव्हा मिळणारा आनंद हा कोणत्याही पगारापेक्षा मोठा असतो. दृष्टिकोनातील बदल 2. साहित्याकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन. अध्यात्म म्हणजे विज्ञानाच्या विरोधी काहीतरी असा एक समज आहे, पण या अभंगात मृत्तिका आणि केशव यांचा जो मेळ घातला आहे तो स्पष्ट करतो की ही सृष्टी अणुरेणूंनी बनलेली असली तरी तिला चालवणारी एक अदृश्य ऊर्जा आहे. ज्याला विज्ञान एनर्जी म्हणते त्याला गोरा कुंभार विठ्ठल म्हणतात. जेव्हा आपण या नजरेने जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला प्रत्येक झाडात, दगडात आणि माणसात त्या ऊर्जेचा अंश दिसू लागतो. दृष्टिकोनातील बदल 3. मानसिक स्थैर्य आणि आनंदाचा शोध. आजच्या धावपळीच्या युगात स्ट्रेस आणि डिप्रेशन वाढले आहे. गोरा कुंभार, नेत्रीन वाहे जळ या अवस्थेतून आपल्याला शिकवतात की आपल्या भावनांना वाट करून देणे किती महत्त्वाचे आहे. रडणे किंवा भक्तीत तल्लीन होणे हे कमकुवतपणाचे लक्षण नसून ते मनाच्या शुद्धीकरणाचे मेंटल डिटॉक्स तंत्र आहे. आधुनिक उदाहरण. आजच्या धावपळीच्या जीवनात समजा रुचा नावाची एक तरुणी एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते. तिच्या टीममध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे, कामाचा ताण आहे आणि तिचे क्रेडिट दुसरेच कुणीतरी घेत आहे. सामान्यतः अशा वेळी माणूस चिडतो किंवा डिप्रेशनमध्ये जातो, पण रुचाला गोरा कुंभार समजले आहेत. ती ऑफिसचे काम मृत्तिका करताना ते उत्तमच करते, पण तिचे मन ऑफिसच्या राजकारणात न अडकता स्वतःच्या अंतस्थ शांततेशी, केशवाशी जोडलेले आहे. ती विचार करते, माझं कर्तव्य काम करणं आहे, फळ देणारा तो बसला आहे. जेव्हा तिचा बॉस तिच्यावर विनाकारण ओरडतो तेव्हा ती चिडण्याऐवजी शांत राहते. तिची ही शांती म्हणजेच तिचे नाचणे आहे. ती कामाच्या ठिकाणी शरीराने आहे, पण मनाने तिच्या ध्येयाशी आणि मूल्यांशी एकनिष्ठ आहे. यामुळे तिला कामाचा ताण जाणवत नाही, उलट ती आनंदाने काम पूर्ण करते. 4. निष्कर्ष आणि कृती. संत गोरा कुंभार आपल्याला शिकवतात की भक्ती करण्यासाठी हिमालय गाठायची गरज नाही. तुम्ही जे काम करत आहात, मग ते घरकाम असो, ऑफिसचे काम असो वा अभ्यास, तेच काम विठ्ठल मानून करा. तुमचे कर्मच तुमची पूजा होऊ शकते. समजा एक सॉफ्टवेअर इंजिनियर कोडिंग करत आहे. ध्यान. त्याने कोडिंग करताना हे काम मी जगाच्या कल्याणासाठी करत आहे हा भाव ठेवला तर ते केशवाचे ध्यान झाले. मृत्तिके माझारी नाचणे. कोड लिहिताना येणारा आनंद हा त्या चिखल तुडवण्यासारखा तल्लीनतेचा असावा. नामस्मरण. कामाच्या व्यापातही मनात एक छोटीशी ओळ विठ्ठल विठ्ठल चालू असेल तर कर्माचा थकवा जाणवत नाही. अनुभव. जेव्हा एखादा कठीण बग सुटतो आणि त्याला जाणवते की हे माझ्यामुळे नाही तर त्या शक्तीमुळे झाले, तेव्हा त्याचे डोळे पाणावतात. तो क्षण म्हणजे नेत्री वाहे जळ. संतांचा नैतिक धडा आणि आजचे डिजिटल युग. त्याकाळी संतांना समाजाला श्रमप्रतिष्ठा आणि नैतिक शुद्धता हा धडा द्यायचा होता. आजच्या सोशल मीडिया युगात मूल्यांची घसरण रोखण्यासाठी हा धडा खालीलप्रमाणे वापरता येईल. आभासी. जगाकडून वास्तवाकडे. ऑथेंटिसिटी. आज इंस्टाग्रामवर आपण आनंदी असल्याचा दिखावा करतो, पण आतून रिक्त असतो. गोरा कुंभार आतून ध्यानात होते आणि बाहेरून मातीत काम करत होते. डिजिटल युगात आपल्याला दिखाव्यापेक्षा व्हॅलिडेशन, कर्तव्याला ॲक्शन महत्त्व द्यायला हवे. चंचल मनावर नियंत्रण. अटेन्शन इकॉनॉमी. आजचे युग अटेन्शन इकॉनॉमीचे आहे. नोटिफिकेशन्समुळे आपले मन विचलित होते. वेळोवेळ नामस्मरण म्हणजे आपल्या ध्येयावर गोल लक्ष केंद्रित करणे. सोशल मीडिया स्क्रोल करण्याऐवजी जर आपण स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेतला तर मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ सुधारण्यास मदत होईल. द्वेषाचा त्याग आणि सर्वसमावेशकता. सोशल मीडियावर जात, धर्म आणि पंथावरून मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवला जातो. कुलालाचे वंशी जन्मले शरीर. हा विचार आपल्याला हे शिकवतो की माणसाची ओळख त्याच्या डेटा किंवा प्रोफाईलवरून नसून त्याच्या मानवतेवरून कॅरेक्टर असली पाहिजे. 3. निष्कर्ष आणि विवेचन. संत गोरा कुंभार यांनी चिखल तुडवताना स्वतःच्या मुलाचाही विसर पडला, इतकी त्यांची एकाग्रता होती. याचा अर्थ असा नाही की आपण बेजबाबदार व्हावे, तर याचा अर्थ असा की कर्मात इतके विरघळून जावे की कर्माचा थकवा जाणवू नये. आजच्या काळात जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि यंत्रे माणसाची जागा घेत आहेत, तिथे माणसाने आपली सद्गदित होण्याची वृत्ती, संवेदना आणि नैतिक अधिष्ठान जपले पाहिजे. गोरा कुंभार हे वर्क लाईफ बॅलन्सचे उत्तम उदाहरण आहेत, जिथे काम हेच अध्यात्म बनले आहे. नवीन पिढी आणि मिलेनियलसाठी मसुदा. हॅलो टीम.
मित्रांनो, आज आपण प्रोडक्टिव्हिटी आणि मेंटल पीस बद्दल खूप बोलतो, पण शतकांपूर्वी गोरा कुंभार नावाच्या एका संताने याचा प्रोव्हर्जन जगून दाखवला आहे. त्यांच्या अभंगाचा हा मॉडर्न टेक एक. डीप वर्क आणि फ्लो स्टेट. मृत्तिके माझारी नाचतसे, गोराबा चिखल तुडवत होते, पण ते इतके इन द झोन होते की त्यांना जगाचा विसर पडला. आज आपण ज्याला फ्लो स्टेट म्हणतो तीच ही अवस्था. तुमच्या कामात इतके मग्न व्हा की काम हे काम न राहता एक डान्स वाटला पाहिजे. 2. बॅकग्राऊंड ॲप. केशवाचे ध्यान धरूनी अंतरीण. आपल्या फोनमध्ये जसे बॅकग्राऊंडमध्ये गाणी चालू असतात, तसं तुमचं इंटरनल ओएस, मन ईश्वराशी किंवा एका पॉझिटिव्ह विचाराशी कनेक्टेड असू द्या. वरवर काम चालू असलं तरी आतून तुम्ही सेट असावे. 3. इमोशनल कोशंट ओव्हर आयक्यू. सद्गदित होणे. आज आपण भावना दाबून रोबोट सारखे जगतोय, पण गोराबा सांगतात की तुमच्या कामात किंवा भक्तीत इतकी ओढ हवी की तुमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू यावेत. हेच खरं इमोशनल इंटेलिजन्स आहे. 4. आयडेंटिटी डझंट डिफाईन पर्पज. कुलालाचे वंशीन जन्मले शरीर. तुम्ही कोणत्या कॉलेजमधून आलात, तुमची जात काय किंवा तुमचं पॅकेज काय, याने तुमची किंमत ठरत नाही. तुम्ही तुमच्या कामातून किती व्हॅल्यू आणि डिव्होशन निर्माण करता यावर तुमची ओळख ठरते. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी अभंगाची उपयुक्तता. सखोल विश्लेषण. आजच्या धावपळीच्या युगात हा अभंग वर्क लाईफ इंटिग्रेशनचे मॉडेल म्हणून वापरता येईल. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस स्ट्रेस. गोरा कुंभार चिखल तोडवत आहेत. शारीरिक श्रम, पण मन केशवाकडे आहे. मानसिक शांती. जर आपण कामाच्या ठिकाणी केवळ टार्गेटचा विचार केला तर तणाव येईल, पण कामाला सेवा मानले तर तणाव व्यवस्थापन सोपे होईल. माइंडफुलनेस इन मंडेन टास्क्स. रोजची कंटाळवाणी कामे, उदाहरणार्थ ड्रायव्हिंग, स्वयंपाक, कोडिंग करताना जर आपण एखादा मंत्र किंवा आवडते संगीत मनात ठेवले तर ते काम आपल्याला थकवत नाही. द पॉवर ऑफ डिव्होशन. भक्ती ही एक इमोशनल अँकर आहे. जेव्हा बाह्य जगात खूप उलथापालथ असते तेव्हा अंतरीचा केशव आपल्याला स्थिर ठेवतो. संत गोरा कुंभार हे केवळ मातीचे मडके घडवणारे कलाकार नव्हते, तर ते स्वतःचे मन घडवणारे मानसशास्त्रज्ञ होते. चिखलात नाचणे ही वेडेपणाची लक्षणे नसून ती एका परमानंदाची पीक एक्सपिरियन्स अवस्था आहे. जर आपणही आपल्या दैनंदिन कामात केशव ध्येय आनंद शोधला तर स्ट्रेस आपोआप विरून जाईल. आजची कृती. कॉल टू ॲक्शन. आज दिवसभर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी कोणाशीही वाद घालणार नाही असा संकल्प करा. समोरची व्यक्ती चिडवणारे बोलली तरी अंतरी केशवाचे ध्यान ठेवून फक्त स्मितहास्य करा आणि आपल्या कामात मग्न राहा. पहा, तुम्हाला गोरोबा काकांच्या त्या नाचण्याचा अनुभव येतो का? धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.